नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या वतीने आज देशव्यापी बंद पुकारण्यात आला. या बंदमध्ये धुळे जिल्ह्यातील सुमारे 1800 औषध विक्रेत्यांनी सहभाग घेत दुकाने बंद ठेवली. शिरपूर येथे मूक मोर्चा काढत प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मी अतुल दरबार सिंग सिसोदिया, शिरपूर शहरातील एक छोटासा केमिस्ट बांधव असून आज आम्ही संपूर्ण शिरपूर तालुक्यातील व महाराष्ट्र राज्याच्या केमिस्ट असोसिएशनच्या मार्फत तहसीलदार साहेबांना निवेदन या ठिकाणी देण्यासाठी एकवटलेलो आहोत. FDA मार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्यांची अंमलबजावणी करून औषधीची विक्री व्हावी असे हजारो नियम आमच्यासारख्या साधारण केमिस्ट बांधवांना या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. परंतु ऑनलाईनच्या मार्फत नशेच्या गोळ्या असतील, गर्भपाताच्या गोळ्या असतील, यासारख्या असंख्य अशा कोडिंगच्या सिरप असतील, यासारखे असंख्य असे जे ड्रग्ज आहेत की जे शासन साधारण दुकानदाराला विक्री करता मज्जाव करता अथवा बंधन करतं, असे ड्रग्ज हे ऑनलाईन मार्फत सर्रासपणे विक्री होत आहे आणि यामुळे होणाऱ्या नागरिकांचं जे नुकसान आहे ही गोष्ट टाळण्यासाठी आज संपूर्ण केमिस्ट बांधव या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि त्याच्या संदर्भातच आम्ही निवेदन या ठिकाणी सादर करतोय. हा बंद सरकारचा लक्षवेधी बंद म्हणून आम्ही एका दिवसीय ठेवलेला आहे. जर यदा कदाचित यावरती व लोकांच्या जीवनाशी सरकारने सुरू असलेला खेळ जर बंद नाही केला तर आम्ही भविष्यात हा तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा आज या निवेदनाच्या मार्फत या ठिकाणी देत आहोत. धन्यवाद. नमस्कार, मी शांतीलाल संतोष पाटील, जिल्हा सचिव, धुळे डिस्ट्रिक्ट केमिस्ट असोसिएशन धुळे. हा ऑनलाईन फार्मसी बंद झाला पाहिजे यासाठी आमचा मूकमोर्चा निघाला आहे. आदरणीय आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे जे आमचे नेते आहेत ऑल इंडियाचे, आज टोटल 12.5 लाख केमिस्ट लोकांचा बंद आहे. बंद का? गव्हर्नमेंटने 2018ला GSR 817 पारित केला, ज्यात सरकारमध्ये त्याची कुठली तरतूद नाही. त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये GSR 220 पारित केला, त्याचं पण कायद्यात कुठलंही रूपांतर झालेलं नाही आहे. कोरोना जाऊन 5 वर्षे उलटून गेली तरी तो कायदा मागे घेतला नाही आणि जो 817 आहे त्याच्या पण गव्हर्नमेंटने पारित नाही. त्या विरोधामध्ये आमचा हा बंद पुकारला आहे. वारंवार सरकारला वेळ मागून सुद्धा आमच्या वरिष्ठांना वेळ मिळाली नाही, त्यानुसार म्हणून आम्ही हा बंद पुकारलाय आज एक दिवशी. आणि त्याच्यानंतर बंद का? कारण आज आमचा हा व्यवसाय आहे, हा ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 रूल 1945च्या अंतर्गत येतो. ऑनलाईन साठी कुठलाही नियम नाही, काही नाही आहे. आणि जीवाशी खेळणारे हे ज्या मेडिसिन आहेत, जे कोरोना काळामध्ये सरकारने घरपोच औषधीला जी सुविधा दिली होती त्याचाच फायदा घेऊन ऑनलाईन कंपनी हा पुरवत आहेत आणि ते आरोग्याशी खेळत आहेत. काही गोष्टींचे आम्हाला सरकारचा किंवा प्रशासनाचा बडगा आहे की आम्ही हे देऊ नये ते देऊ नये आणि सर्रासपणे बोगस औषधी, स्पुरियस ड्रग्ज हे ऑनलाईनच्या मार्फत तरुण पिढीलापर्यंत जशा गर्भपातच्या गोळ्या, काही विगोऱ्याच्या नशेच्या गोळ्या हे बिंदास सर्रासपणे मिळत आहेत. आणि काही कॉर्पोरेट कंपनी आम्हाला त्यांचा नफा जाळून आमच्याशी स्पर्धा करत आहेत. कारण शेवटी औषधांच्या किमती हे केंद्र सरकारने ठरवले आहेत आणि आमचे मार्जिन सुद्धा केंद्र सरकारने ठरवले आहे. तर ते सुद्धा ते जाळून ते आमच्याशी हे करतायत, कॉम्पिटिशन करतायत. याचं कारण असं आहे की ते आम्हाला मारून आणि त्यांची एक मोनोपॉली तयार होईल याच्यापुढे. आणि शेवटी एक निवेदन आम्ही असं करतो की शेवटी हा औषध व्यवसाय हा एसेन्शियल कमोडिटी म्हणजे अत्यावश्यक सेवेमध्ये येतो. आमचा लढा हा सरकारशी आहे, जनतेशी नाही, रुग्णांशी नाही. आम्ही कुठल्याही रुग्णाला वेठीस धरणार नाही. प्रत्येकाला काही आज इमर्जन्सी असेल तर आमचे काही नंबर्स आम्ही FDA डिपार्टमेंटला मॅडमला दिलेले आहेत, त्यानुसार आम्ही पब्लिकला सेवा देऊ. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.